नमस्कार, अदित्स कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी मटार कचोरी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मटार कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। आता त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ टाकून घेतलं की त्यामध्ये आता आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरचं वरचंच तेल आहे, तेल गरम वगैरे काही केलेलं नाही। आता तेल ह्या मैद्याला छान असं लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने मैद्याला छान असं तेल लावून झालं की त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। आता आपल्याला हे 20 ते 25 मिनिटे मुरण्याकरता ठेवायचं आहे। आपली मैद्याची कणिक भिजते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये टाकून घेत आहे 1 पळी तेल। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरे। जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकायचे आहे बडीशोप। नंतर यामध्ये टाकायचं आहे 3 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा। मिरची, लसूण आणि आलं हे छान परतून घ्यायचं आहे। परतून झालं की त्यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी मटार आणि मटार हे त्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। मटारवरती आपण चवीपुरतं मीठ टाकूया जेणेकरून मटार लवकर असा मऊ होईल आणि मटार छान मऊ होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 ते 4 मिनिटे मटार छान असे परतून घेतलेले आहे। आता यामध्ये टाकूया थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि मसाले यामध्ये छान असे परतून घेऊया। तर ते मसाले छान परतले की आता आपण गॅस बंद करूया आणि हे आता आपण हलकंसं थंड करून घेऊया। तर इथे आपला हा मटार छान थंड झालेला आहे। आता आपण तो मिक्सरमध्ये ओबडधोबड असा बारीक करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही चॉपरमध्ये याला चॉप करू शकता। तर इथे मी तुम्ही पाहू शकता असं ओबडधोबड मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने छान असं आपल्या इथं मटारचं सारण तयार झालेलं आहे। आता आपण कचोरी बनवायला घेऊयात। तर इथे मी छान अर्धा तास मैद्याची कणिक भिजवून घेतलेली आहे। तर आपण याला एकदा छान असं मळून घेऊयात। तर छान मळून झालं की आता यामधून छोटासा एक गोळा काढून घ्यायचा आहे। काढून घेतला की त्याला असं आपण पोळी बनवताना कशी वाटी बनवतो त्या पद्धतीची अशी वाटी बनवून घ्यायची आहे। तर अशी छान वाटी बनवून घेतलेली आहे। वाटी बनवून झाली की त्यामध्ये आता आपण बनवलेलं सारण घालून घ्यायचं आहे। छान असं सारण भरून झालं की आता आपल्याला हे कचोरी बंद करून घ्यायची आहे। कचोरी अशी बंद करून झाली की हलकीशी अशी प्रेस करून घ्यायची आहे। लाटायची काही गरज नाही, फक्त अशी थोडीशी हलकीशी हाताने प्रेस करून घ्यायची आहे।
या पद्धतीने आपली कचोरी बनवून झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। मी छान अशा सर्व कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तळून घेऊयात। तर इथे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस थोडासा कमी करूयात आणि कचोरी त्यामध्ये सोडून घेऊयात। तर आपण जिकडून कचोरी बंद करून घेतली आहे तिकडून तेलामध्ये कचोरी खाली सोडायची आहे। त्यामुळे कचोरी आपली छान फुगल्या जाते आणि दोन्ही बाजूने आपण कचोरी छान तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे छान अशी आपली कचोरी फुगलेली आहे। तर आता आपण दुसऱ्या बाजूने ही कचोरी छान तळून घेऊयात। तर इथे आता आपली कचोरी छान तळलेली आहे। ती आपण आता काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कचोरी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने इथे आपली छान अशी खुसखुशीत मटार कचोरी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।